गेल्या भागात आपण पाहिले सुखभूमीची सुरुवात, निसर्गाशी जोडलेले अनुभव आणि मातीशी पुन्हा तयार झालेला नाद. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. खरी सुरुवात तर आता होते. मित्रांनो, सुखभूमीच्या मार्फत इथल्या गावातल्या महिलांना एका जोडधंद्याची संधी तयार करून देण्यात आलेली आहे. इथे आपल्याला एक मावशी सांगणार आहेत की कशा प्रकारे हे प्रॉडक्ट त्यांचे बनवले जातात, सुखभूमीने कशा प्रकारे त्यांना हेल्प केलेली आहे. माझं नाव वंदना रघुनाथ लहांगे, मुक्काम चंद्रपाडा. आणि हे शेवगाच्या पानापासून आता काय बनवणार आहे? आणि शेवग्याच्या पानापासून आम्ही पावडर बनवतो. पावडर बनवते, हा. मोरिंगा पावडर, जी हा. पॅकेट पावडर असते हा. ती बाहेर तुम्ही बनवून देता येत. हा, बनवून आता ही प्रोसेस तुम्ही मला दाखवणार आहे. हे आम्ही झाडावरून पाडतो आणि हे असं छोटे छोटे आम्ही पानं काढतो. आणि हे पानं काढलं ना, मग आम्ही पाण्यात टाकून धुवून घेतो. ओके. आणि धुवून घेतल्यानंतर दाखवू शकता काय कशा प्रकारे करता तुम्ही? असे आम्ही धुतो त्याच्यात पाण्यात टाकून. पहिली क्लीन करून मग नंतर सुकवली जातात त्याला. बघा, असं आम्ही धुवून घेतो आणि अर्धा तास किंवा किती 15 मिनिटे असं आम्ही याच्यात कॅरेट मध्ये काढून ठेवतो. गाळून झाल्याच्या नंतर पुढे सुकवायला घेऊन जातो. हे पाणी निघून गेल्यावर, गाळून गेल्यावर नंतर आम्ही सोलर मशीन मध्ये टाकतो. ओके. ही सुकवण्यासाठी सोलार म्हणजे किती टाइम लागतो तरी? हे आमचे 4 तासांनी तयार होतात पाला. 4 तासांनी एवढं गरम होतात. आणि 4 तासांनी झालं का आम्ही वेळेवर ते पाला काढून घेतो. आणि जास्त उशीर ठेवत नाही. जेवढा जास्त उशीर ठेवलं तर तो पाला सफेद पडतो. त्यांचं जास्त गरम होताना मध्ये चेक पण करतात. हा, आम्ही बघतो त्याला. झालं आम्हाला माहित, आता टायमिंग माहिती झालं तर 4 तासांनी आपला पाला होतो शेवग्याचा. मग आम्ही ते पाला काढून घेतो 4 तासांनी आणि दुसरं काय असलं आमचं ते त्याला टाकतो त्याच्यात. ही जी पूर्ण हे जी सोलार पॅनल लावलेलं आहे इथे ते सुकवण्यासाठी, ते दुसऱ्या गोष्टी सुकवण्यासाठी पण वापरू शकता तुम्ही? मिरची, कारळी आणि ते आंबाडीचे ज्यूस बनवता ना, ते पण आम्ही याच्यानंच सुकवतो. आणि मुहूदोडे झाले ते पण आम्ही ह्याच्यानंच सुकवतो. ही आयडिया तुम्हाला सुखभूमीने सांगितली हे आम्हाला कसं बनवायचं काय ते आम्हाला सुखभूमीने सगळं सांगितलं, शिकवलं. त्याच्यामुळे आम्ही करायला लागलो. याच्या आधी आम्हाला काही माहिती नव्हतं. मावशी, जसं बघितलं आपण, पानं तुम्ही सुकवलात तर त्याच्यापासून तुम्ही प्रॉडक्ट बनवता, तर ते मला दाखवू शकता? हे आम्ही शेवगा पावडरची पावडर बनवलेले आहे. त्याच्यातले सुकलेले पावडर काढलेली आणि असे आम्ही उखलीने कुटतो. आणि ते म्हणजे ते जेव्हा सुकून तयार होतात तयार झाल्यावर याच्याने मुसलाने आम्ही उखलीने कुटतो आणि याच्यान चालणीने चाळून घेतो. ही पावडर याच्यात भरली पावडर भरली जाते आणि मग नंतर आम्ही पॅकिंग करतो. आणि याच्यापासून आम्ही शेवग्यापासून लाडू पण बनवतो. शेवग्याचे लाडू पण ह्या पावडर आणि 7 दाणे सत्व घेतो आणि पावडर घेऊन ते लाडू बनवतो आम्ही. म्हणजे 7 धान्याचं सत्व म्हणजे 7 प्रकारचे धान्य घेतो. आमचं आहे तिथे धान्य बघा. हे शेवग्याचे लाडू, हे शेवग्याचे लाडू आहेत आणि हे लाडू आम्ही बनवतो त्याचे. कारण तसे मुलं खात नाही म्हणून आम्ही हे लाडू बनवायला लावले. लाडू जरा टेस्टी लागतात. टेस्टी लागतात म्हणजे मुलं आवडीने खातात. मग आम्ही हे शेवग्याचे लाडू बनवलेले आहेत. आणि बाकीचे लाडू पण दिसतात. बाकीचे लाडू हे आम्ही मोहाचे लाडू बनवलेले आहेत. मोहाचे फुलं, ही मोहाची फुलं आहेत. हे पण आम्ही सोलर मध्ये सुकवतो. ही मोहाची फुलं इथली आहेत. आम्ही मोह ते गलतात ना जंगलात, ते आम्ही घेऊन येतो आणि ते सुकवतो सोलर मध्ये. आणि ती पण तिथे सुकवली जाते. सोलर मध्ये सुकवतो. त्याचे कलर बघा जसंचे तसंच असतात. आणि हे याच्यापासून आम्ही लाडू बनवतो. याच्यापासून लाडू हे मोहाचे लाडू आम्ही बनवलेले आहेत. ते मोहू लाडू आहेत. हे बघा, हे मोहाचे लाडू आणि हे फुलांचे आम्ही लाडू बनवते. आणि ते फळं आले ना, ते पण सुद्धा आम्ही सोलर मध्ये सुकवतो आणि ते भाजीसाठी ते पण आम्ही पॅकिंग करतो. तर ही जेवढी पण जिथे प्रोडक्ट दिसतात, बाकीचे पण प्रोडक्ट आहेत तिथे, हे काय कारलं, हे कारलं आहेत. कारलं पण आम्ही सोलर मध्ये सुकवतो. हे कारलं आहेत. हे मिरची आहे. हे गवती चहा पण आम्ही सोलर मध्ये सुकवतो. आणि हे काय? हे 7 दाणे सत्व आहे. ते 7 दाणे घेऊन आणि आम्ही जात्याने दळून बनवतो लहान मुलांसाठी. हे मोरिंगा पावडर, हे मोरिंगा पावडर आहे.
ते पण हर्बल टी, सोलर ही हर्बल टी म्हणजे काय? हर्बल टी म्हणजे गोकर्णाचा पाला, निमणीचा पाला आणि हा, तुळशीचा पाला हे सगळं मिक्स आहे मिक्स, त्याच्यामध्ये. आणि त्याचा आम्ही परमान घेतो. जसं आम्हाला हा, शिकवलेले आहेत तसं आम्ही परमान घेतो आणि आणि एकत्र करून ते नाही. एकत्र करून याच्यामध्ये हा ते पहिले सुकवले जातात हा तशाच प्रकारे, सुकवले आणि जातात. नंतर मग इथे जसं आम्ही भरले जातात. शेवगा सुकवलं ना त्याच तसंच सगळ्या प्रकारे. तेच प्रकार आम्ही हा, सोलर मध्ये सुकवतो. ओके. याच्या व्यतिरिक्त मी इथे बघतोय हे काय आहे मावशी, म्हणजे हे अंबाडी दोडे. आंबाडी दोडे आहेत. हा, हे पण आम्ही आंबाडी दोडे आणि काढतो, हा. सोलर मध्ये सुकवतो आणि हे सरबत साठी आम्ही बनवतो. याचं सरबत बनतो पावडर तर. बनवून हा, नंतर आम्ही त्याचं सरबत बनवतो. आणि थोडा आंबट आंबट आहे लागतो ना. आणि हा. उन्हाने जरा हे आम्ही शेतावरून कुठून आले आणि लहान त्यामध्ये मुलांना पण देतो. हा, इकडचं एक शीत पेय बोलू शकतो हा, असं आहे, हा, म्हणजे हे थंड थंड राहण्यासाठी वगैरे body. आहेत आणि याच्यानं थोडं जेवण वगैरे चालत हा, नसलं तर हे आपण ते केलं तर डायजेशन साठी पण चांगलं आहे. चालतंय. ओके. आणि इथे चटणी पण बघतो मी. हा. चटणी कसली आहे? चटणी पण आम्ही जे शेवगा पावडर घालून आणि चटणी बनवलेले आहेत. हे हा, हा, शेवगा घेऊन आणि तसं मुलं खात नाही ना, हा, हा. म्हणून आम्ही पावडर टाकून तीळ घेऊन ओके, हे घरचे. मोरिंगा पावडरची चटणी आहे. हा, आणि आणि याच्यावरती हे दिलंय की हे कढीपत्ता. कढीपत्ता हे आहे. 2 टाईपच्या वेगवेगळ्या हा, चटणी आहेत ना. असं वेगवेगळे आणि ते पावडर आम्ही त्याच्यातच कढीपत्ता पण सुकून हा, पावडरी बनवून आणि त्याच्या आम्ही चटणी बनवतो. ओके. आता इथे मी बघतोय मावशी, इथे वाडा कोलम, जसं आपण वाडा तालुक्यामध्ये, तर इथला कोलम आहे, हा, इथला वाडा. तांदूळ हा, आहे हे हा. आमचे शेतीतले आहेत. तुमच्या शेतीतला आहे. शेतीतले आहेत आम्ही. हे वाडा कोलम तांदूळ हा, आम्ही हातसडीचे तांदूळ बनवलेले आहेत. ते ओके. हे हातसडीचे आहेत. हे हातसडीचे कुठला आहेत. पॉलिश तांदूळ नाही हा. नाही, हे आमच्या हातसडीचे तांदूळ आहेत. हा, आणि ही चवळी पण इथे घेतली जाते का? ही चवळी पण आमच्या शेतीतलीच आहे. शेतीतलीच आहे. हा. चवळी, चणे, चवळी, चणे झाले, ज्वारी. नाचणी झाले, ज्वारी झाले, हा. हे आम्ही सगळे तर हे शेतीतलेच सगळे प्रकारचे प्रॉडक्ट तुम्ही असे पॅकेजिंग करून हा इथे विकायला ठेवता आणि बाकी बाहेर पण बाहेर पाठवता? पण जातो आम्ही हा, मार्केटला. आम्हाला जसं सुखभूमीने आम्हाला दिलेस हा. तिकडे मार्केट दाखवून दिले, तिकडे आम्ही विक्रीसाठी पण जातो. तुम्हाला काय वाटतं मावशी, की ही जी अपॉर्च्युनिटी सुखभूमीने तुम्हाला दिलेली? हा, याच्यावर आम्ही म्हणजे याच्या आधी आम्ही असे बाहेर मजुरी करायचे. हा, त्यांनी जसे आम्हाला काम लागले तर जायचं, नाही तर मग घरी राहायचं. हा. पण आता हे सुखभूमीनी पराजवाल्याने आम्हाला हे दिले, हम्म, त्याच्यात आम्हाला खूप फायदा झालेला आहे. 2 हा. पैसे आम्हाला मिळतात हा. आणि आम्हाला कुठे जायचं असलं हम्म. तर आम्ही घरात आता पैसे मागत नाही. मागत नाही. आम्ही स्वतःच पैसे घेऊन आम्ही काय घ्यायचं असलं खरेदी करतो आणि कोणी जर पैसे लागलेले मागले तर आम्ही आता स्वतःने त्यांना पैसे देतो. का हे आम्हाला जर कुठे जास्त याच्या जर मार्केट मिळाले हम्म. तर आम्हाला चांगली गोष्ट आहे हा, विकण्यासाठी. आता मी तेच बोलतोय की तुम्ही याच्या मार्फत, म्हणजे ह्या जेवढे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत हा. त्याला मार्केट उपलब्ध झाला पाहिजे अशी तुमची हा, इच्छा आहे? आमची इच्छा आहे. नमस्कार, हा, माझे नाव अस्मिता अशोक लहांगे, हा. राहणार चंद्रपाडा. आम्ही सुखभूमी यायच्या अगोदर, सुखभूमी आणि प्राण यायच्या अगोदर आमचं एसबी खूप कमी होतं आणि Hemoglobin, हा. हिमोग्लोबिन हा. खूप कमी होतं आणि आम्ही नेहमी आजारी असायचो. कधी कंबर दुखायची, कधी पाय दुखायचे, नेहमी दवाखान्यात जायला लागायचं. त्यानंतर मग सुखभूमी आणि प्राण हे आमच्याकडे आरोग्याविषयी आम्हाला माहिती द्यायला लागले. तेव्हापासून आम्ही जे खाण्यामध्ये जे बदल आहेत, जसं आपलं असळबी झालं, असळबी फक्त आम्ही कधीच त्याची पेज करून पित नव्हतो. फक्त डिलिव्हरी झाल्यानंतर आम्हाला आमची आई किंवा आमची सासू असेल त्या फक्त आम्हाला बनवून द्यायच्या, तेव्हाच आम्ही प्यायचो. माहीतच नव्हतं की न्यूट्रिशन आहे तेवढे चांगले. त्याच्यामध्ये आहे असं. नंतर जेव्हा त्यांनी आम्हाला माहिती दिली तेव्हा ते आम्ही आहारामध्ये घ्यायला लागलो. तसंच कढीपत्ता असेल, कढीपत्त्याची पानं आम्ही भाजीमध्ये घालतो तर पोरं आमची काढून टाकतात, खातच नाही. मग आम्ही त्याची पावडर बनवायला लागलो. मग जसं पावडर बनवून ते डाळीमध्ये, पोळीमध्ये असेल किंवा चपातीमध्ये ते घालून हे करायला लागलो. कढीपत्ता असेल, शेवगा पावडर असेल, म्हणजे त्याची पूर्ण पावडर बनवूनच आम्ही त्याच्यामध्ये हे करायला लागलो. सुकवायची प्रोसेस आम्ही बघितली, त्यापासून हे लाडू बनतात. हा, हे नंतर मग 2019ला आम्ही जेव्हा हे सुरुवात केली, त्यांनीच जे माहिती आम्हाला दिली आमच्यापर्यंत, सुखभूमी आणि प्रांचात्यांनी. मग जे आम्ही आमच्या शेतामध्ये जे पिकवलेल्या भाज्या असतील त्या आम्ही खाऊन आणि जे राहिलेले ते मग आम्ही सोलार डे मध्ये ते सुकवायला लागलो. करून तुम्ही आता मध्ये विकण्यासाठी पण ते तयार करायला लागलो. नंतर त्यांनी आम्हाला मार्केटिंगचं पण आम्हाला माहिती नव्हतं की मार्केटिंग कशी करायची.
ते पण तुम्हाला त्यांनी शिकवलं. ते आणि पण पण त्यांनीच आता आम्हाला म्हणजे शिकवलंय. बघायला गेलं तर हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही स्वतःवरती पहिले पहिलं आम्ही आमच्या वापरून आहारामध्ये बघितले, घेतोय, आहारामध्ये घेतले, नंतर मग ते आम्ही आता सेल करता सेल आणि त्याची करायला व्हॅल्यू लागलो. तुम्हाला पटली की हा हा. ही व्हॅल्यू आहे. मॅडमनी आम्हाला कण्हेरी बनवायला पण सांगितली. तेव्हा आम्ही आमच्या शेतावरची ते 7 धान्य सत्व म्हणजे भरड धान्य, 7 धान्य असतात हा त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 7 धान्य असतात, 7 हा. प्रकारचे ते धान्य, ते हा. भरड धान्य म्हणतो त्याला. हा. ते आम्ही एकत्र करून त्याचा भरडा बनवला. भरडा बनवल्यानंतर मग त्याची पेस्ट तयार केली. पेस्ट तयार करून ती आम्ही 1 कप सकाळी 1 कप प्यायल्याने काहीच थकवा जाणवत नाही. मग तो फरक तुम्हाला थक जाणवला? हा, तो प्यायल्याने आम्हाला खूप असं बरं वाटायला लागलं. हा. शेतावरती काम करायला गेल्यानंतर असं थकवाच जाणवत नाही. मग नंतर मग आम्हाला असं वाटलं की आपण हे बनवून पण जर मार्केटिंगला दिलं म्हणजे तर लोकां आमचं जसं आरोग्यासाठी ते त्याचे- चांगलं आहे तसं तसंच लोकांना लोकांनाही पण दिलं तर बरोबर, खूप बरं होईल. ही चांगली आणि संकल्पना आहे हा, तुमची. आणि आणि मार्केटिंग पण त्याचं होईलच. असं मार्केटिंग पण आणि हा. तुम्हाला बरं एक जोडधंदा पण, हा, जोडधंदा एक पण थोडेफार पैसे पण त्याच्यातनं निघतात. मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे हे प्रोडक्ट बनवले जातात. ताईंनी जसं सांगितलं, हे प्रोडक्ट पहिले सुखभूमीच्या मार्फत त्यांना स्वतः वापरायला दिलेले आहेत. स्वतः त्यांनी त्याचा प्रयोग केला. त्याच्यामध्ये त्यांना फरक जाणवला. त्यांच्या न्यूट्रिशनमध्ये फरक जाणवला. कारण काय जो हा भाग आहे वाडा भाग, तिथे न्यूट्रिशनचा भरपूर प्रॉब्लेम होता. महिलांमध्ये त्यांच्या आरोग्याबद्दल प्रॉब्लेम्स होते. तसं ताईंनी सांगितलं त्यांचे पण आरोग्य आता सुधारलं आहे आणि त्यांना एक जोडधंदा पण भेटलेला आहे. मित्रांनो, हे फक्त प्रॉडक्ट नाहीत, हे इथल्या महिलांचं स्वावलंबन आहे आणि त्यांची मेहनत आहे. तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि तुम्हाला इथे वाड्यामध्ये यायचं असेल, सुखभूमीला इथल्या प्रोजेक्ट्सला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आम्ही पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. सुखभूमीच्या मार्फत इथे सीड बँकची संकल्पना गावकऱ्यांना सांगण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथे आपण पाहतोय मावशीने इथे ही सीड बँक बनवलेली आहे. आपण त्यांनाच विचारू कशा प्रकारे ही सीड्स बँक त्यांनी बनवली आणि कुठले कुठले सीड्स त्यांच्याकडे आहेत. मावशी नमस्कार. नमस्कार, माझे नाव सुरेखा अनंता दनाने, राहणार चंद्रपाडा. मावशी, इथे तुमच्या सीड्स बँक मध्ये कुठल्या कुठल्या बिया आहेत? 40 ते 50 प्रकारांन बियाणं आहे माझे. 40 ते 50 प्रकारचं बियाणं आहे. बियाणे आता इथे मी खाली बघतो या बर्नरमध्ये सगळ्या बिया आहेत. बियाणे आहेत सगळे. ते ह्या- म्हणजे राख मध्ये तिथे मी राख चालून ठेवलेले आहे. हा. राख, तांबड माती हा. त्याच्यामध्ये ठेवलेले, हवा बंद ठेवलेली. हम्म. म्हणजे हवा बंद ठेवलेली वर्षभर बियाणं टिकतंय. बियाणं वर्षभर टिकतं. ते वर्षभर हवामान करण्यासाठी काय पद्धत आहे? ही जी पद्धत इथे मी बघतो ही हा, पानांमध्ये म्हणजे काय ही याच्यावरून झाकण पेक ठेवलेला, म्हणजे हवा लागत हवा नाही. लागली नाही मग पाहिजे त्याला त्याला. सुरमा लागत नाही, हा. कीड लागत नाही, कीड लागत नाही. म्हणून वर्षभर आणि हे टिकतंय. काय, हे कशासाठी लावलेलं आहे? याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये हे बघा, तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा कोणी निघलं. ओके, याला मोड असा आलेला आहे. हा, म्हणजे याच्यामध्ये हे बघा कसं हा. उगवलं. म्हणून त्यासाठी असे बांधून ठेवलेले आहे. बांधून आणि ठेवले जातात. टिकाऊ पण लागतं आणि टिकाव पण राहतं. हा, तसं पिशवीमध्ये ठेवलं ते खराब होतात. खराब होला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नाही ठेवायचं. ठेवत. म्हणून ही पारंपरिक पद्धत आहे. हा, म्हणजे याच्यामध्ये फक्त हेच आहे काय जे काहीच टाकलेलं नाही, फक्त पानामध्ये बांधलेलं आहे. बांधून ठेवलेलं आहे वगैरे. तर हे सगळ्या बिया तुम्ही वापरता परत झाड हे करायला? हो, परत लागवड करतो आम्ही. परत लागवड करता? परत लागवडीसाठी आम्ही पहिले थोडे करायचो, म्हणजे 3 ते 4 बियाणे ठेवायचं, असं थोडके हा. प्रकाराने करायचं. जिथून सुखभूमीवाले आली त्याही सांगितलं, तेव्हा त्यांनी ही पद्धत सांगितली. पद्धत सांगितली. हा. मग तिथून आम्ही भरपूर ठेवायला लागलो. एक संजय पाटील सर कोंडल्यामध्ये आलं, हा. ते आम्हाला माहिती दिली, बियाणं सुद्धा दिलं. हा. मग ते बियाणं मी साठवायला लागले. साठवायला लागलं. मग तिथून मी जास्त बियाणं साठवायला साठवायला. लागलो. म्हणजे 40 ते 50 प्रकारचं बियाणं साठवायला तर लागले. पहिलं तुम्ही करत होतात पहिले करायचो, पण थोडका करायचो. करायचं. आता जरा 7-8 चांगलं बियाणे प्रमाणे ठेवायचे. माहित पडलं कसं हा, करायचं, कशा तसं प्रकारे करायचं. हा, ठेवायचे. ठेवायचं. आणि ही तुमची जुनी पद्धत आहे ही? कशी हा, जुनी ठेवायची? पद्धत आहे ही. पहिल्यापासून आम्ही अशी, पहिल्यापासून म्हणजे ठेवतो. पहिले थोडा ठेवायचा. एक हा. ठेवला, हा. एक कांदा ठेवलं, हा. या आडू कांदा ठेवला, हा. का असे थोडके प्रकाराने ठेवायचं. थोडक्यात. मावशी, इथे जेवढे बियाणे आहेत आता दिसतात हे सगळे आपल्या इकडचीच बियाणे आहेत, देशी बियाणे आहेत. आणि हो. याच्या अगोदरची बियाणं होती ती- याच्या अगोदरचे आम्ही बियाणे विकत आणायचो. आता आम्ही हा. विकतही आणत नाही, सगळं देशी बियाणं. हा. आम्हाला माहिती मिळली तिथूनचे हा. आम्ही सगळं देशी बियाणं ठेवायला हा. लागलो. आणि मग हे दरवर्षी तुम्ही देशी बियाणे ठेवता? हो, दरवर्षी देशी बियाणं ठेवतो. हा. त्याच्यापासून आरोग्याला पण चांगलं असतंय. हे कशा प्रकारे ठेवता की म्हणजे एक फळ येत असेल त्याच्यातली बिया? पहिला बियाणं आला, हा. म्हणजे फळ आला ना,
ते हा. आम्हाला असं वाटतं या पहिला बियाणं जोरात होतंय, हा. मग त्या पकडायचा, आणि मग तो ठेवून तो द्या. ठेवून द्यायचा, आणि बाकी- नंतर मागचं फळं खायची. मित्रांनो, बघितलं तुम्ही कशा प्रकारे सुखभूमीने इथे काम केलेलं आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे तुम्हाला कुठला स्पॉट माहीत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आम्ही तिथे पोहोचू आणि तुम्हाला पण आम्ही टॅग करू. तर नक्की त्या भन्नाट लोकेशनचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका आणि नक्की सबस्क्राईब करा. लगेचच भेटू त्या भन्नाट लोकेशनला.